तर रोज सकाळी मी असा विचार करते, की लवकर उठून आहे ना, पटापट सगळं आवरायचं. पण थंडी आता इतकी पडते ना, त्याच्यामुळे उशीर हा मला होतोच, आवरून होतच नाही. तर इथे आता बऱ्यापैकी छान असं ऊन आलं होतं, त्याच्यामुळे आता किचनच्या कामाला सुरुवात केली आहे. नाश्ता बनवायचा होता. थोडीशी मी तयारी करून घेतली. कुणालच्या बाबांचं इथं लाकडं फोडायचं काम चालू होतं. बागेमध्ये आली मी भाजी काढण्यासाठी. लाल माटाची भाजी ना, खूप छान अशी तयार झाली होती. तर म्हटलं हीच भाजी आपण आता नाश्त्यामध्ये तयार करूया. तेव्हा ही मस्त अशी आपली ताजी भाजी बागेतली काढलेली आहे. गोंड्याची फुलं पण छान तयार झाली होती, तीसुद्धा मी थोडीशी की नाही काढून घेतलेली आहेत. आता इथे मी झटपट तुमच्याची रेसिपी शेअर करते आणि ही भाजी करण्यासाठी मी लोखंडाच्या कढईचा वापर केला आहे. या कढईमध्ये भाजी ना खूप चविष्ट बनते. तेल घातलं कढईमध्ये, त्यात भरपूर असा कांदा, हिरवी मिरची आणि लसूण घातलेला आहे. भाजी घालून चांगलं असं मिक्स करून घेतलं. झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ येऊ दिली आणि त्याच्यानंतर मग चवीप्रमाणे मीठ घातलं, ओलं खोबरं घातलं, चांगलं मिक्स करून झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. भाजी शिजत होती ना, तोपर्यंत इथे चेहऱ्याला जरा साय वगैरे लावून घेतली, कारण चेहरा ना फाटला होता थंडीमुळे. आणि थोडंसं किचन आवरून घेतलं. त्याच्यानंतर चुलीवरती भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत. इथे वाघ्या आणि शेरू यांची काही मस्ती चालली होती. त्यांनी कधी क्लिप काढली मला माहीतच नव्हतं. तर हा नाश्ता करून झाल्यानंतर सगळ्यांना खाऊ पिऊ घातला आणि त्याच्यानंतर इथे लेकासाठी औषध तयार करते. म्हणजे मुंबईला गेला ना, की तो आजारी पडतोच. सर्दी खोकला त्याला होतच. त्याला औषध दिलं आणि त्याच्यानंतर इथे शेरू बघा आपला कसा आराम करतोय तो. म्हणजे रिलॅक्समध्ये छान असा झोपला होता. सगळं आवरून झाल्यानंतर पुन्हा आता दुपारला म्हणजे दुपारच्या जेवणाची तयारी. तर दूध इथे आता गरम करत ठेवलं अगोदर मी. फ्रीज साफ करायचं होतं, त्याच्यामुळे दूध आणलेलं ना, ते गरम करत ठेवलं आणि त्याच्यानंतर मग दुपारच्या जेवणाची तयारी. तर असा बघा कधी दिवस माझा कसा होतो ते मला कळतच नाही. कधी सकाळ होते आणि कधी रात्र होते ते. तर चला ताईंनो, बाय बाय.